शेतकरी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे? चला तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, वार आहे शनिवार, तारीख आहे 6 आणि 6 तारखेला आपण जर बघितलं तर संध्याकाळी 6 वाजता नाशिक, त्याचबरोबर सटाणा, मालेगाव, मनमाड, त्याचबरोबर अकोले, घोटी, जुन्नर, चाकण, पुणे, शिरूर, lausa, भोर, नीरा, महाड, सातारा, चिपळूण, दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी, कुडचड, कारवार, त्याचबरोबर हुबली, बेलगाव, निपाणी, कोल्हापूर, ईश्वरपूर, सांगली, विटा, सातारा, मीरा, भोर, पुणे, चाकण या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर अजून जर सोलापूर परिसर जर बघितला, त्याचबरोबर इंदी, नलदुर्गा या परिसरात जर बघितलं तर ढगाळ वातावरण आपल्याला या परिसरामध्ये दिसत आहे. त्याचबरोबर अमरावती, त्याचबरोबर यवतमाळ, अरणी, अरवी, अचलपूर हा जर परिसर जर बघितला आपण, तर या परिसरामध्ये आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. तर हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तर रात्री 11-12 वाजता काही वातावरणात बदल होतोय का? चला बघूया. लातूर परिसरामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर सोलापूर परिसर बघितला, सोलापूर, पंढरपूर, मोहोळ, तर या परिसरात देखील पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. वार आहे रविवार आणि तारीख आहे 7. तर 7 तारखेला संध्याकाळी 6 वाजता आपण जर बघितलं 7 जूनला, तर इथे तासगाव, सांगली, त्याचबरोबर विटा, मायनी या परिसरामध्ये, ईश्वरपूर, कोल्हापूर, निपाणी या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. कणकवली, त्याचबरोबर मालवण, देवगड, विजयदुर्ग, त्याचबरोबर लाजा, मेरवी, रत्नागिरी, सोमेश्वर, जयगड, चिपळूण, दाभोल, दापोली, मंडणगड, महाड, माणगाव, lausa, पुंड, त्याचबरोबर लोणावळा, कर्जत, मुरबाड, शहापूर व त्याचबरोबर खंडाळा, घोटी या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. आपण जर सातारा परिसर जर बघितला, वाई परिसर बघितला, तर या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर फलटण, जेजुरी या परिसरात देखील हलका मध्यम पाऊस पडू शकतो. केडगाव, शिरूर, पारनेर या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर बार्शी, धाराशिव हा जर परिसर जर बघितला, कळंब, भूम, धाराशिव, वैराग, तुळजापूर या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर नलदुर्गा, उमरगा हा जर परिसर जर आपण बघितला, तर या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. अक्कलकोट, त्याचबरोबर आपण जर उमरगा, अरोन, शहाजानी इथे देखील पाऊस असणार आहे. भोकर, नांदेड, उमरखेड, हिंगोलीमध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. जिंतूरमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. संध्याकाळी 10-11च्या सुमारास अहमदपूर, उदगीर, बिदर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. लातूरमध्ये देखील पाऊस असणार आहे. धाराशिवमध्ये देखील, सांगोल्यात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा रात्री 11 वाजता रविवारी 7 तारखेला होणार आहे. पंढरपूर, त्याचबरोबर मंगळवेढा, जत या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. विटा, तासगाव, सांगली या भागात देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर सोमवारी 8 तारीख आहे, 8 जून, आणि 8 जूनला जर आपण बघितलं तर संध्याकाळी 6 वाजता इथे कोल्हापूर, निपाणी, करेली, त्याचबरोबर आपण जर घरगोटी हा परिसर बघितला, बेलगाव, तर येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सोमवारी 8 तारखेला पडणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. अकलूज, बारामती, दौंड, नीरा, त्याचबरोबर विटा, सातारा, भोर, पुणे, चाकण, शिरूर या परिसरात देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर समुद्र किनारपट्टा जर आपण बघितला, दापोली, गुहागर, चिपळूण, त्याचबरोबर रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी हा जर परिसर बघितला, तर येथे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. आपण जर जामखेड परिसर जर बघितला, कर्जत, करमाळा, तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. धाराशिव, तेर, लातूर, औसा, शिरूर, त्याचबरोबर आपण जर नांदेड परिसर बघितला, तर येथे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, पांढरकवडा, हिंगणघाट, चंद्रपूर, अलियाबाद,
तर या भागात देखील पाऊस पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर इथं नागपूर, भंडारा, उमरेड हा जर परिसर बघितला तर येथे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा सोमवारी 8 तारखेला रात्री 9 वाजता पडणार आहे. तर हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. भंडाऱ्याला देखील पाऊस आहे. गोंदियामध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण असेल. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.